निघ चल निघ निघ. इंस्टाचे 2.5 लाख फॉलोअर होते पण आज आयडी हॅक झाली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि एक आज मी चाललोय कुठे तुम्हाला सांगतो. हे बायको काय घरात काम करत नाही काय नाही, नुसते झोपून आहे. मी तुम्हाला दाखवतो तिला. आज येतो घरी सोडून तिच्या माहेरी, नको घरात दाखवतो झोपते आज. अरे काम करते वाटतं, मी लेट उठलो. मला वाटले हे झोपले तर मी झोपलो होतो मित्रांनो, सॉरी. काम कोण झोपलेला? तर मी आता उठलो. वाटतं किती वाजले? 10 वाजलेत. काल पूर्ण शेताची कामं झाली मित्रांनो. खूप रात्र 7 वाजले होते तर कामच करत होतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर दीदी आहे ती पण रुबीला आणि मुनला खायला घातलाय. आणि हे बघ कशी भाजी करते एकीकडे आणि नुसती खात बसले एकीकडे. म्हणून बोललो भाजीमध्ये मटेरियल का कमी असतो. हे खा दाढी. नाही खा. आता तू ब्रश पण नाही केलं. हा मित्रांनो, पण नाही खाल्ला पाहिजे कारण शेर कभी तोंड धुवून शिकार नाही करत. बरोबर. तर चला फटाफट मी पण फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी पण मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि आता मी जातोय आळाची पानं आणायला. आणि आई पण रेडी झालेली आहे. आणि हा वा, आशीर्वाद घे. आणि ताई पण इथे तिचे डॉक्युमेंट जमा करते. तर मित्रांनो मी आता थोड्या वेळात नाश्ता करणार, पण त्या आधी जातो आळाची पानं आणायला कारण एका मित्राच्या घरी घेऊन जातोय. तर तुम्हाला दाखवते आमच्या इकडे आळाची पाने किती येत आहेत ते. मस्त हातामध्ये चाकू घेतलेला आहे आळाची पानं कापायला. बघा इकडे पूर्ण आळाची पानं आहेत मित्रांनो हे. आणि याची भाजी जी माझी मम्मी बनवते ना डाळीमध्ये, तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला ती भाजी कशी बनवतात तर ती पाहिजे असेल त्याचा ब्लॉग तर मला नक्की सांगा सिम्मी. आणि मी नक्की एक ब्लॉग बनवणार आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवणार रेसिपी कशी आळाच्या पानाची भाजी ती. तर चला आता थोडी कापून घेऊ. कटिंग चालू. दीदी का कटिंग. आमच्या जंगलाची वाट किती भारी आहे बघा. मस्तपैकी मोठाले आहेत पानं. आणि आम्ही जी भाजी बनवतो ना घरी, मम्मी बनवते तर ह्याच आळूच्या पानाची बनवते. बघायला गेलं तर हे गावठी आळू आहेत म्हणजे गावा साईडचे. तर चला आता. तर मित्रांनो आमची आळाची पानं आणून झालेली आहेत. आता ती ताई पॅक करेल आणि मी पण फटाफट जेवण करतो आणि निघतो कारण सिम्मीला पण घरी सोडल्याशिवाय आता राहणारच नाही. तर चला मित्रांनो फटाफट जेवण करू आणि निघू. थँक्यू सो मच. आणि आज तुम्हाला अशा एका मुलाशी भेटवतो ज्याचे इंस्टाचे 2.5 लाख फॉलोअर होते पण त्याची आयडी हॅक झाली. मित्रांनो भाजीचं टेस्ट एक नंबर बनलाय. आणि तिला तोंडावरती मी आता बोललो नाही ना, तारीफ नाही केली की चांगली आहे म्हणून रागाने गेली. खाऊन घ्या तोंडावर तारीफ नको. मग कसा दररोज असा चांगलं तारीफ नाही केली बघ निघाली रागाने. हा कुठे चालली मी एवढं चांगलं भाजी बनवलं तुम्ही काय तारीफ पण नाही करत. निघ चल जा, मी खातो चुपचाप. आणि खरंच मित्रांनो भाजी खूप छान बनलेली आहे पण तारीफ नाही करायची. कशी बघते मग. निघ. चल मित्रांनो मी फटाफट जेवतो आणि निघतो आणि तुम्हाला त्या मी मुलाला भेटवतो ज्याची आयडी लॉस झाली त्याची आणि कशी झाली का तर तो सांगेल ते. मग तुम्ही पण ती चुकी करू नका कारण त्याचा एक व्हिडिओ 140 मिलियन गेलता बहीण भावाचा. ही बघ
हा नवऱ्याला दिलंय आणि स्वतःच खाते हा खा खा घे पोट भरून खा. काय बाई आहे हिला खरंच हाकलायला पाहिजे. थांब हाकलूनच देतो घरातनं. जास्त बोलू नका मित्रांनो. हा माणूस ना माझं लाडच नाही करत. करायला पाहिजे की नाही सांगा तुम्ही. तुम्ही याला कमेंट मध्ये सांगा. किती गोड आहे ना मी. मग लाड करायला पाहिजे ना माझा. हा आणि हे बघा सकाळी उठलं की मला गुड मॉर्निंग तक नाही बोलत. मानस बोल पाया पड. पाया पड. पाया पडले पाहिजे सकाळी उठल्या उठल्या. हा सकाळी उठल्या फक्त बॉम्ब ब्लास्टिंग करतो. नुसतं बॉम्ब धाड धाड धाड. तिला सकाळी उठल्या पडते पण दररोज नवऱ्याच्या पाया पडली पाहिजे तर सुरुवात करायची. काय नाही हे काहीच नाही. मी काही पण काम केलं ना चांगलं काहीच बोलत नाही. असं अप्रिशिएट तरी केलं पाहिजे की नाही. हा करतच नाही काय पण नाही असंच नुसतं. हा नाही तर काय काय चिडवत होता ना. चिडवत होता ना. काय नाही हाँ आता पटापट. हाँ अभी जानबूझ के भाजी में मीठ जास्त टाकेगी मैं. टाक. तर मित्रांनो आता पटापट जेवतो आणि हिला सोडतो स्टेशनला अंबरनाथ स्टेशनला आणि तिथून मी जातो दिवा स्टेशन. मला माहिती होता. मैं गाव में को 1 मिनिट थांबा. मी घरी चालली म्हणून एवढं खुश होताय ना तुम्ही. दिसतंय ओव्हर. हा पक्का डान्स करतोय. मी येणार नाही मग. मी येणार नाही. तुला मी आणायला येईल. मी आराम से दर्द होएगा उधर. शी पम्या शी पादरे. मित्रांनो हा खूप खुश होतोय मी घरी चालली तर. आपके चेहरे पे तो उदासी नहीं है. शेम्बू टपक रहा है. डुक्कर. अरे नको ना जाऊ म्हणतोय आणि बॅगच घेऊन चाललाय माझा. चल घराच्या बाहेर निघ 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 निघ. हा तर चला मित्रांनो आम्ही पण निघतो. दुल्हे का सेहरा सुहाना लगता है. दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते. इसको छोड़ देता हूँ घर पे अभी मैं जाता हूँ लड़की देखने. वो कैसा आसो तो डाकू. तो चलो गाइज और ये हमारा नो पंगा और चाबी. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता नेरळ स्टेशनला आणि आम्हाला बघा कोण भेटलाय. दादूस भाई कुठे. फर्स्ट क्लास का पास है 24 घंटा घूम सकता है. किसी को चाहिए उसको मैं दे देता हूँ भाई. कुठे आले रे भाई. आणि मी पण चाललोय बायकोला सोडायला. लय त्रास द्यायला लागली. तिला आता घरी हाकलून येतो पटापट. हिला लवकर हाकलून टाक घरी. चाललंय कुठे. अरे ठाण्याला चाललो कॅन्सल झालं रे. तर चला पटापट तिकीट काढतो आणि आम्ही पण निघतो. तर चला मित्रांनो आम्ही पण निघतो. सिम्मीचं पण तिकीट काढून झालेलं आहे आणि दादूस पण गेला. तो कामासाठी आलेला होता. आता तो घरी चालला आणि बाकी कॉलेजची पोर आणि निष्ठा पोरी. पनोती है तू पनोती. देख ट्रेन लेट आ रही है. पनोती आहे नुसती ट्रेन लेट आहे बघ. ते जाऊ दे. तुला कसं वाटतं घरी पोहोचतो. चला मित्रांनो हिला सोडतो आता पटापट आणि आता डायरेक्ट भेटू दिवा स्टेशनला.
तर मित्रांनो मी आता पोचलो दिवा स्टेशन आणि सिम्मीला लेडीज डब्यात पाठवला कारण नेरळ स्टेशनला खूप गर्दी होती म्हणून व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. तर आता आपण जाऊ त्याच्या घरी ज्याला इन्स्टाला 140 मिलियन व्ह्यू गेलेले आणि तो व्हिडिओ त्याचा खूप व्हायरल झाला होता बहीण भावाचा आणि कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला त्याच्याशी भेटू आपण. तर मित्रांनो आता आलो आहे त्याच्या बिल्डिंगच्या इथे. ही त्याची बिल्डिंग आहे ही वाली आणि हे आळाचे पानं आहेत ते पण त्यांच्या मम्मीलाच घेऊन चालू आहे कारण इथे माझं असं आहे की कधी पण ये कधी पण जा. एक मुलासारखं प्रेम नाही का त्यांची आई करते म्हणजे त्यांची मम्मी आहे ती माझी पण मम्मीच आहे. तर आज त्यांना ह्या आळाचे पानं पण देऊ आणि एक व्हायरल बॉयशी पण भेटू आणि थोडा गप्पा मारू आणि कसा आयडी त्याचा हॅक झाला ते पण सांगतो तुम्हाला. क्या बोलता हे देखो व्हायरल बॉय. फुल पैसावाला माणूस आहे भावा. आणि ही मम्मी आणि मम्मीसाठी आळाचे पानं आलू के पत्ते आणि ही त्यांच्या घरातली मिष्टी. आता पोचले त्यांच्या घरी. मित्रांनो बघितला येतात जेवण समोर आणि मस्त चिकन बनवलंय तर संपलंय आता. हे होतंय मम्मीचं प्रेम. A few moments later. आम्ही दादरला पोचलो ना आपल्याकडे मस्त मस्त फ्लिपर भाई लोक आपले साथ या आणि यो आपला भाऊ तो चड्डीन होता त्याची आयडी लॉस झाली. थोडा घाई गडबडीत होतो म्हणून घरात काही सांगायला भेटलं नाही. जेवलो आणि लगेच निघलो. तर आता डायरेक्ट आलोय प्रॅक्टिसला फ्लिपच्या. तर आता डायरेक्ट भेटू आपण तिकडे गार्डनमध्ये आणि स्टोरी सांगू काय शॉट येतो. सॉरी मित्रांनो घरात काही सांगायला जमलं नाही. मम्मीने जेवण दिलेलं आणि जेवल्यानंतर मी आणि माझा मित्र डायरेक्ट शिवाजी पार्कमध्ये आलो प्रॅक्टिससाठी फ्लिपिंगच्या आणि त्याची आयडी काय हॅक झाली ते आता तुम्हाला सांगतो मी. ती चुकी तुम्ही पण करू नका. आणि जाने माने से फ्लिपर RD भाई यो. तो हमारे साथ RD भी है बाबू घोष. मेरे भाई को सब्सक्राइब कर देना. लास्ट वीडियो उसका मेरे भाई को इतना सब्सक्राइब करोगे उसके अकाउंट में $100 जमा होने चाहिए और लाइक कमेंट के साथ में. तो देखा भाई ने क्या बोला वो आप लोग जल्दी जाके करो. आणि हा आपला भाऊ आहे त्याची 140 मिलियन व्हायरल झालेली व्हिडिओ बहीण भावाची तर ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितले असेल ही सिलेंडर जी फुटते त्यामध्ये पैसे असतात ती 140 मिलियन गेली होती. तर काही प्रॉब्लममुळे त्याची आयडीच हॅक झाली. तर क्यों हुआ भाई? अरे वो वेरिफिकेशन एक्चुअली क्या हो गया था मुझे मेल आया था वेरिफिकेशन का कि आपका अकाउंट वेरिफिकेशन एक्सेप्ट हो गया है. तो वो करने गया था तो मेरे को ये पता नहीं था कि एक्चुअली वो फेक है. एक्चुअली प्रॉपर लग रहा था कि इंस्टाग्राम पे मीटे से ही आया वो मैसेज एकदम प्रॉपर ही पर वो फेक था. एक्चुअली मैंने पूरा सबमिट कर दिया उसमें आईडी वगैरह सब डाला और थोड़ी देर के बाद थोड़ी देर नहीं 1 सेकंड पलक झपकते आईडी हैक. तर तो मित्रांनो डेली दिव्यावरनं नेरळ यायचा आणि त्याची मेहनत मी बघितलेली खूप वाईट वाटलेलं. पण तो बोलतो की काय टेन्शन नाही परत स्टार्ट करू आपण. येणार आहे याची आयडी नवीन काय परत तो कमबॅक बोलते ना उसको शशी जॅक नाव आहे. हा तर तो कमबॅक करणार आहे भाई. आणि हा सस्पेन्स आहे थोडा आणि काहीतरी युनिक घेऊन येणार आहे. तर ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल आम्ही सांगूत. आणि जे पण तुम्ही इंस्टावरती काय कसला पण फॉर्म भरायच्या आधी जी पण चुकी म्हणजे भरण्याआधी पुरे पहिले त्याची डिटेल्स घ्या नॉलेज घ्या मग त्यानंतरच भरा. कारण आपल्या भावाचे 2.5 लाख फॉलोअर होते. किती 2.5 लाख आणि ते फॉलोअर जमा करायला किती टाइम फॉलोअर्स नाही बोलू शकत एक इंस्टा फॅमिली. तर प्लीज तुम्ही पण जे बघतायत व्हिडिओ ती ही चुकी करू नका. आणि जे पण काय इंस्टावरनं जे मेल येतील वगैरे ते पहिले चांगले चेक करा त्यानंतर भरा त्यामध्ये. आणि मित्रांनो कमबॅक करणार आहे आपला भाऊ परत एकदा. आणि तो व्हिडिओ खरंच 140 मिलियन भाई मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींचा तसा व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि आपल्या भावाचा झाला होता. बस आपलं तो ऐसे व्हायरल होता मेरा वजह से नहीं. सगळं तुमचं प्रेम होतं. आणि मित्रांनो असंच प्रेम करत राहतो परत कमबॅक करणार आहे. मी तुम्हाला सांगेल कसा काय शॉट येतो.
तर चला आता आम्ही पण या गार्डन मध्ये प्रॅक्टिस करणार. हे बघा आपला भाऊ प्रॅक्टिस करतोय मस्त डटून. आता कपडे वगैरे चेंज करू आणि ही चुकी तुम्ही पण करू नका. पहिले नॉलेज घ्या, त्यानंतर सगळं जे काय पुढचं पाऊल उचला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, लव यू. बाय आरडी बाय. तो जाके फटाफट चैनल को सब्सक्राइब करो और नया वीडियो क्या चाहिए वो मुझे कमेंट्स में बताओ. टाटा बाय बाय.